नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश बोरकर. आपण जी आहार सिरीज चालू केली होती, त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मुगाचे गुणधर्म बघितले, उडदाचे आणि नाचणीचे गुणधर्म बघितले होते. त्यामध्ये आपण जसं बघितलं की मूग हे सर्वांना चालणारे पथ्यकारक आणि रोजच्या आहारामध्ये घेतले तरी चालते. उडीद हे सर्वांनी न घेता ज्यांचं बल चांगलं आहे, ज्यांचा अग्नी चांगला आहे, त्यांनीच जास्त खायचे. अदरवाईज बाकीच्यांनी उडदाचं सेवन हे कमी ठेवायचे, असं आपण एक बघितलं होतं. त्यानंतर याचे तुमचे नाचणीचे पौष्टिक गुणधर्म पण बघितले होते. तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपण कुळीथ, म्हणजे त्याला आपण हॉर्स ग्रेन म्हणतो, याचे गुणधर्म जाणून घेऊ. आणि हे कुळीथ हे कुणासाठी चांगले आणि कुणी कमी खायचे हे आपण बघून घेऊ. तर कुळीथ हे कषाय रसाचं आहे, उष्ण गुणाचं आहे आणि वृक्ष आहे. तर त्याचे जे गुणधर्म आहेत हे कफाच्या विरोधी असल्याने कफ प्रकृतीवाल्यांना चालतात आणि कफ काही आजार असतील तर त्यांना ते चालतात. तसेच ते उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये खायला चांगलं असतं. पण त्याचं जर आहारामध्ये अतिसेवन केलं तर ते रक्तपित्तकारक ठरते. रक्तपित्त नावाचा जो आजार असतो तो होऊ शकतो. तर त्यामुळे आहारामध्ये त्याचा समावेश करताना थोडासा लिमिटेड ठेवावा. आणि त्यानंतर जर कधी-कधी एखाद्या वेळेस डॉक्टरने ॲडवाईस केलेलं असेल तर किती काळासाठी घ्यायचा ते एकदा आपण क्लिअर करून घेतलेलं बरं असते. तर तसं जर बघितलं तर हॉर्स ग्रेनचे गुणधर्म खूप चांगले आहे. त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, आयर्न असते आणि फॉस्फरस पण असते. हे तुमच्या बोन्ससाठी चांगलं आहे. व्हिटॅमिन B1 आणि B2, B3 पण असतात. फायबर पण भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे ते एकदम चांगलंच आहे. आणि त्याचा व्याधी जर म्हटलं तर कास आणि श्वास या व्याधीमध्ये, तसेच तुमचं मूत्राशमरी, शुक्राशमरीमध्ये, याच्यामध्ये जो मूतखडा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच अंगावर कुठे सूज आलेली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो. तर अशी कुळीथ बहुगुणी आहे, पण आहारामध्ये त्याचं सेवन लिमिटेड असावं असं मला वाटतं. आता आपण बघू दुसरं अळशी. अळशी म्हणजे फ्लाक्स सीड, ज्याला आपण जवस म्हणतो. तर जवसाचे गुणधर्म जाणून घेऊ. जवस हे मधुर तिक्त रसाचं आहे, वीर्य उष्ण आहे आणि स्निग्ध गुणाचं आहे. त्याचा विपाक हा कटू आहे. तर असा आहे जवस जो आहे, तर त्याचं दोषज्ञता बघितली तर कफपित्तकारक आहे तो. कफ वाढवतो आणि पित्त वाढवतो. कफ का वाढवतो तर कफ ते मधुर आणि स्निग्ध असल्यामुळे कफ वाढवतो आणि उष्ण असल्यामुळे पित्त पण वाढवतो. तर याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असते, प्रोटीन्स असतात, ओमेगा 3 पण असते, मॅग्नेशियम आहे, मॅंगनीज आहे आणि कॉपर आहे, व्हिटॅमिन B1 आहे, अँटीऑक्सिडंट पण यामध्ये असतात. पण आता हे जवसाचं पण आहारामध्ये असं रोजच्या आहारात सेवन करण्यापेक्षा एक लिमिटेड सोर्स, लिमिटेड ठेवलं तर बरं राहील. आहारामध्ये लिमिटेड समावेश पाहिजे, कारण कफपित्तकारक आहे. तर हे झालं जवसाबद्दल. आणि याच गुणाचे तुमचं करडी म्हणतो, करडीसुद्धा याच गुणाची आहे. तुम्ही जास्त जर घेतलं तर नक्कीच ते पित्तकारक ठरते आणि उष्ण गुणाचं असल्यामुळे एखाद्या उष्णतेचा त्रास होऊ शकतो. तसेच ते कफसुद्धा वाढवते. जे वजन अगोदरच वाढलेलं असेल तर ते वजन वाढवेल. तर त्यामुळे आहारामध्ये घेताना त्याचं प्रमाण मोजकं असलेलं बरं आहे. नाहीतर आपण चांगलं आहे चांगलं आहे म्हणून जास्त रोजच्या आहारामध्ये नका घेऊ, किंवा रोजच्या आहारात घ्यायचं असेल तर थोड्या प्रमाणामध्ये घेतलेलं बरं राहील. आता त्याच्यानंतर बघू आपण वाल, त्याला आपण पावटे म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला वेलर बीन्स म्हणतात. तर त्याचे गुणधर्म, वालाच्या शेंगा तुम्ही ऐकलेले असेल, त्याची पण भाजी बनवतात. तर त्याचे गुणधर्म आहे, कषाय मधुर आहे, त्यानंतर उष्ण आहे, वृक्ष आहे आणि गुरू आहे, पचायला जड आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण वालाच्या शेंगाची भाजी खातो त्यावेळेस ती पचायला जड असते आणि वातावर स्तंभ करणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्यामध्ये पोटाचं त्याला डिस्टेन्शन जाणवू शकते, वाल जर जास्त खाण्यामध्ये आले तर. त्यानंतर ते स्तन्यजनन आहे, म्हणजे जर समजा तुमचं बाळंतणीसाठी ते चांगलं आहे, म्हणजे मिल्क प्रोडक्शन त्याच्यामुळे सुधारतं आहे. त्यानंतर मूत्रल आहे, तर म्हणजे मूत्राचं प्रमाण पण वाढवते. आणि शोथनाशक म्हणजे सूज कमी करणार आहे, अंगावरची सूज कमी करणार आहे. विषनाशक आहे, विषनाशक म्हणजे जे टॉक्सिन्स असतात बॉडीतले ते काढते. त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात, व्हिटॅमिन C आहे, B1 आहे, K आहे, व्हिटॅमिन A आहे आणि B2 आणि B3 आहेत. त्याच्यामध्ये कॉपर भरपूर प्रमाणात असते, आयरन असते, तुमचं पोटॅशियम आहे, मॅंगनीज आहे. तर वाल हे खरोखर चांगले आहेत
आणि याचा पण आहारामध्ये अधेमध्ये समावेश केलेला चांगला राहील असं मला वाटते. तर आज आपण कुळिथाचे गुणधर्म बघितले. कुळीथ म्हणजे हॉर्स ग्रेन, त्यानंतर अळशी फ्लास्क सीडचे गुणधर्म बघितले आणि त्यानंतर वाल आणि पावट्याचे गुणधर्म बघितले. हे तिन्ही पदार्थ आहारामध्ये नक्कीच घेतले पाहिजे. पण यांचं प्रमाण हे जसं की मुगाचं प्रमाण जास्त असलं चालतं आहे. त्यानंतर तुमचं याचं चवळीचं प्रमाणही चालून जाईल. पण त्या प्रमाणामध्ये हे कुळीथ आणि हे एवढं घेऊ नका. आणि घ्यायचे झाले तर डॉक्टरच्या सल्ल्यानं घ्या. काही स्पेसिफिक आजारामध्ये तुम्हाला जर ॲडवाईस केले असतील तर ते किती दिवसपर्यंत घ्यायचे त्यांना विचारून घ्या. त्याची काही लक्षणं, पित्तकारक लक्षणं जर दिसायला लागली असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांना सांगून ते तुम्ही आहारामधून त्याला कमी केलं पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे. रक्तपित्तकारक सांगितलं आहे कुळीथ. तर रक्तपित्तकारक म्हणजे काय, की त्यांनी हिमोरेजिक डिसऑर्डर्स होऊ शकतात एकदा वेळेला जास्त जर झालं तर. मग असं आहारात जर आपण अवेअर असलो की कुठल्या पदार्थांना जास्त खाल्ल्यानं काय होतं, तर ते तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या वेळेस आपण नवीन पदार्थाबद्दल माहिती जाणून घेऊ.